व्हिडिओ फार महत्त्वाचा, त्यामुळे सेव्ह करा आणि शेअर पण करा. खूपदा असं होत असतं की मुलगा मुलगी हे प्रेमापोटी पळून जातात, कारण घरचे त्यांना लग्न करायसाठी परवानगी देत नाहीत. सो मग लग्नाच्या उद्देशाने ते पळून जातात आणि मग मुलीच्या घरचे मुलावरती वेगवेगळ्या प्रकारचे कंप्लेंट, किडनॅपिंगचे वगैरे कंप्लेंट दाखल करतात. आणि मग मुलगी पोलीस स्टेशनमध्ये तर मुलाच्या बाजूने बोलते, पण कोर्टात गेल्यानंतर मुलीचा जबाब पलटतो आणि मुलगी म्हणते की मला ह्यांनी किडनॅपिंग करून नेलं होतं किंवा माझ्या इच्छेच्या विरोधात नेलं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी मुलगा अडकतो आणि त्याला शिक्षा होते. मग अशा ठिकाणी मुलांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे. एकतर मी कुठल्याही प्रकारे पळून जाण्याला प्रोत्साहन करत नाही, परंतु कायदा सांगणं माझं काम आहे, त्यामुळे सांगतो. पळून जाऊन जर लग्न करायचं असेल तर मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे, तर सगळ्यात पहिलं त्यांनी मुलीचे असे मेसेजेस असतील किंवा काही चॅट्स असतील, तुमचे कॉन्टॅक्ट असतील, कॉल रेकॉर्डिंग्स असतील, फोटोज असतील, हे सगळे त्यांनी सेव्ह करून ठेवले पाहिजेत. ज्यांनी हा पुरावा सापडला पाहिजे की त्या दोघांचं जे काही चाललं होतं ते म्युच्युअली चाललं होतं आणि कुठलाही फोर्स नव्हता. त्यानंतर तुम्ही करू शकता की जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही प्रोटेक्शन मागू शकता, दोघंही एकत्रितपणे जाऊन. किंवा मग मुलीकडनं असं नोटरीच्या समोर ॲफिडेव्हिट मध्ये लिहून घेऊ शकता की ती तिच्या स्वतःच्या कन्सेंटने, स्वतःच्या मर्जीने आलेली आणि तिच्यावरती कुठलाही दबाव नाहीये. आणि जमतील तेवढे जास्तीत जास्त तुम्ही पुरावे तुमच्या बाजूने तयार करून घेऊ शकता, ज्याने तुम्हाला पुढे जाऊन अडचण येणार नाही. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.